श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मीन राशीच्या जातकांनो, खूप कष्ट केले, खूप सहन केलं, पण आता स्वयं महादेव बदलणार तुमचं नशीब. मीन राशीला गुरुपौर्णिमेला मिळणार 11 मोठ्या आनंदाच्या बातम्याच्या एकूणच तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. सावध व्हा मीन राशीच्या लोकांनो, पुढील 72 तास आणि गुरुपौर्णिमेची ही रात्र तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड भयंकर चमत्कार घडवून आणणार आहे, ज्याची कल्पना तुमच्या शत्रूंनी सुद्धा केली नसेल. मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती आणि या गुरुपौर्णिमेला आकाशात निर्माण झालेली गजकेसरी राजयोग हा केवळ एक योगायोग मुळीच नाही. गेल्या काही दिवसापासून जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटत असेल, डोक्यात विचाराचे चक्र चालत असेल किंवा रात्री अचानक दचकून जाग येत असेल, तर समजून जा, आकाशातील ही नक्षत्र चाल तुमच्या आयुष्यातील दुःख, गरिबी आणि वाईट वेळेचा कायमचा बळी घ्यायला आली आहे. पण थांब जरा. स्वयं ब्रह्मदेव तुमच्या नशिबात या 11 खुशखबर लिहित असतानाच तुमच्याच ताटात जेवणारा आणि तुमच्या तोंडावर गोड बोलणारा एक हरामखोर माणूस तुमच्या पाठीमागे भयानक कट शिजवतोय. या 72 तासात त्या गुप्त शत्रूचा भुरका कसा फाटणार? तुमच्या नशिबात मिळणाऱ्या त्या 11 जॅकपॉट बातम्या कोणत्या? आणि गुरुपौर्णिमेचा तो एक महाउपाय कोणता, जो तुम्हाला राजा बनवणार आहे? हे ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडला तर आयुष्यातली सर्वात मोठी संधी गमावून बसताल. तर मीन ही जलतत्वाची आणि स्वतः गुरुग्रहाची अत्यंत आध्यात्मिक, दयाळू व हळवीरास आहे. मीन राशीची माणसे स्वभावाने अत्यंत निर्मळ असतात. दुसऱ्याला मदत करताना स्वतःचा विचारही करत नाहीत. पण या गुरुपौर्णिमेच्या पावन काळात स्वतः तुमच्या राशी स्वामीचा प्रभाव आणि गजाकेसरी राजयोग तुमच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जो अडकलेला, थांबलेला किंवा मान सन्मान न मिळाल्याचा काळ सुरू होता, त्याला आता एकदम वेग मिळणार आहे. येणारे पुढील दिवस तुमच्यासाठी केवळ विजयाचे आणि आत्मविश्वासाचे असणार आहेत. गेल्या काही दिवसात तुम्हाला जे सततचे नैराश्य किंवा मी सर्वांचे भले करतो तरी माझ्याच वाट्याला त्रास का येतो असा प्रश्न पडत होता, त्या सर्व शंकाचे निरसन आता होणार आहे. ग्रहाचे हे शुभ संकेत दर्शवतात की आगामी काळात तुमचे आध्यात्मिक बळ वाढेल, निर्णय अचूक ठरतील आणि समाजात तुमच्या शब्दाला एक वेगळे स्थान प्राप्त होईल. पण लक्षात ठेवा, मीन राशीच्या अतिदयाळू स्वभावाचा फायदा घ्यायला लोक टपून बसले असतात. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे येणाऱ्या दिवसात दयाळूपणासोबतच थोडा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे हीच तुमच्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरणार आहे. मीन आणि गुरुपौर्णिमेची ही ऊर्जा तुमच्या नशिबावर ब्रह्मास्त्रासारखी काम करणार आहे. या काळात स्वयं ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाच्या पानावर 11 सर्वात मोठ्या आनंदाच्या बातम्या लिहून ठेवल्या आहेत. त्यामधली पहिली बातमी तुमच्या वर्षानुवर्षापासून अडकलेला किंवा उधारीत गेलेला पैसा अनपेक्षितपणे तुमच्या हातात परत येईल. दुसरी बातमी, डोक्यावरील कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक भक्कम आणि कायमचा मार्ग तुम्हाला सापडेल. तर मित्रांनो, तिसरी आणि चौथी बातमी पाहूया. नोकरी अडकलेली पदोन्नती किंवा पगारवाढ मिळून तुम्हाला हक्काचे स्थान मिळेल. तर व्यापारात नवीन प्रोजेक्ट आणि मोठे ग्राहक मिळून प्रचंड नफा होईल. पाचवी आणि सहावी बातमी, तर घरातील जुने वाद मिटून संतती किंवा लग्नासंबंधी अत्यंत शुभ खुशखबर कानावर पडेल. तर कोर्ट कचेरी किंवा मालमत्तेच्या वादात निर्णय तुमच्या पूर्णपणे बाजूने लागून विजय तुमचाच होईल. मित्रांनो, सातवी बातमी पाहूया. गेले कित्येक महिने सतावणारा जुना आजार किंवा मानसिक थकवा पूर्णपणे पळून जाईल. तर मित्रांनो, आठवी बातमी आहे, स्वतःचे घर, जागा किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचे तुमचे जुने स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसेल. 9वी, 10वी आणि 11वी बातमी आहे मित्रांनो, शेअर्स किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून अचानक धनलाभाचा जॅकपॉट लागू शकतो. परदेशात जाण्याचे किंवा लांबच्या प्रवासाचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील अनामिक भीती संपून तुम्हाला एक असीम मानसिक शांतता लाभेल. या 11 आनंदाच्या बातम्या तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठीच दार ठोठावत आहेत. पण एक मिनिट, हे सगळं चांगलं घडत असताना तुमच्या पाठीमागे
कोणता गुप्त, कोणता शत्रू कट शिजवतोय आणि त्याच्यावर कडक बदला कसा घ्यायचा, चला सर्वात आधी त्याचा भुरका फाडूयात. तर मीन राशीचे लोक कोणत्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवतात, पण तुमच्या या साधेपणाचा गैरफायदा घेणारे काही असतील की साप तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळातच फिरत आहेत. ते लोक आहेत जे तुमच्या तोंडावर तुमच्यासारखा चांगुल माणूस शोधून सापडणार नाही अशी गोड बडबड करतात, पण पाठीमागे तुमच्याच कामात खडे टाकण्याचे कारस्थान रचतात. या 72 तासात या माणसाचा अतिउत्साह आणि एक लहानशी चूक थेट तुमच्या पकडीत येणार आहे. या गुरुपौर्णिमेनंतर तुमची होणारी प्रगती पाहून हेच चालणारे लोक अचानक तुमच्याशी फार आपुलकी दाखवायला येतील. अशा लोकांचा हा अचानक बदललेला आव आणि बनावट प्रेम पाहून त्यांच्या तोंडावर काही न बोलता मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणा, बेटा नाटक अगदी उत्तम करतोस, पण या नाटकाचा डायरेक्टर खुद्द मीच आहे. सापाने कात टाकली तरी तो दंश करायचे सोडत नाही. त्यामुळे यांच्या गोड शब्दावर भुलून जाऊन त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्याच्या किंवा बिझनेसच्या प्लॅन्समध्ये भागीदार बनण्याची चूक अजिबात करू नका. इतकेच नाही तर या काळात जर तुमच्या ओळखीचा एखादा माणूस अचानक खूप प्रेम दाखवून तुमच्याकडे मोठी उधारी मागायला आला, तर त्याला नम्रपणे सांगा, मित्रा, भावनिक साथ पूर्ण देईल, पण पैशाची साथ द्यायला सध्या माझा खिसा परमिशन देत नाही. कारण आज भावनिक उधारी दिली तर उद्या स्वतःचेच पैसे मागायला तुम्हालाच त्याच्या पाया पडायला लागेल. या गुप्त शत्रूचा खरा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर तुमच्या मनावरचा खूप मोठा ताण हलका होईल आणि तुमच्या मार्गातले सगळे खडे बाजूला होतील. शत्रूचा विषय बाजूला झाला की येणाऱ्या दिवसात तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि नात्यामध्ये एक अतिशय सुंदर आणि अनपेक्षित चमत्कार घडणार आहे. मीन राशीची माणसे कुटुंबाला जोडणारा दुवा असतात. गेले काही दिवस किंवा महिने घरात चाललेली कटकट, जोडीदारासोबतचे मतभेद किंवा नातेवाईकाशी झालेली बोलचाल बंद, या सगळ्यामुळे तुमचे मन आतून दुखावले गेले होते. पण गुरुपौर्णिमेची ही पावन ऊर्जा घरातील सर्व नकारात्मकता मुळापासून उपटून टाकणार आहे. घरातील जुने गैरसमज दूर होऊन आपुलकीचा मार्ग मोकळा होईल. या काळात घरातीलच एक अशी व्यक्ती तुम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती, ती व्यक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय अगदी भक्कमपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. पण घरातील वातावरण शांत होत असताना एक लहानशी खबरदारी नक्की घ्या. काही नातेवाईक फक्त तुमच्या घरात कुठे ठिणगी पडतीये आणि कुठे तमाशा होतोय हे पाहायला उत्सुक असतात. जेव्हा घरात सर्व काही सुरळीत सुरू होईल तेव्हा हेच लोक चौकशी करायला येतील. अशा लोकांकडे पाहून मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणा, आमच्या घरातील ही शांतता पाहून तुमची पोटदुखी वाढली असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. कामाच्या ठिकाणी आणि व्यापारात सुद्धा तुम्ही गेले काही दिवस ज्या दडपणाखाली काम करत होता, ते आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या नकळत ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात अशी एक राजकीय घडामोडी घडेल ज्यामुळे विरोधकाची सगळी गणितं कोलमडून पडतील. जो नवीन प्रोजेक्ट किंवा मोठी जबाबदारी मिळण्यासाठी इतर लोक तासनतास बिल्डिंग लावून बसले होते, ती जबाबदारी अचानक थेट तुमच्या झोळीत येऊन पडेल. जेव्हा तुमचे विरोधक तुम्हाला त्या नवीन खुर्चीवर बसलेले पाहतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग पाहण्यासारखे असतील. त्यांना पाहून मनातल्या मनात नक्की म्हणा, माझ्या यशाने जळण्यापेक्षा थोडी मेहनत स्वतः केली असती तर आज ही वेळ आली नसती. करिअर, कुटुंब आणि आर्थिक बाबीमध्ये तर तुम्हाला तुमचे हक्काचे यश मिळणारच आहे. पण हे सगळं यश मिळवत असताना गुरुपौर्णिमेच्या या पवित्र काळात स्वयं ब्रह्मदेवाचा आणि देवगुरु बृहस्पतीचा असा कोणता धार्मिक महाउपाय आहे जो तुमच्या नशिबाला कायमची कलाटणी देऊ शकतो? मीन राशीचा स्वामी गुरुग्रह असल्याने गुरुपौर्णिमेचा दिवस तुमच्या ब्रह्मास्त्रासारखा फलदायी आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान उरकून घ्या. स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. त्यानंतर तांब्या किंवा पितळेच्या पात्रात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडी केशर किंवा हळद, थोडे अक्षता आणि एक पिवळे फूल टाका. जे जल भगवान विष्णूला अर्पण करताना किंवा उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना ओम नमो भगवते वासुदेवाय आणि गुरुवे नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यासमोर तुपाचा दिवा लावून कपाळावर केशर
अक्षर किंवा हळदीचा टिळा लावा आणि हातामध्ये थोडे अक्षता घेऊन आपल्या कुलदेवतेचे व गुरुचे स्मरण करून तुमची सर्वात मोठी इच्छा 3 वेळा मनापासून मागा. हा धार्मिक उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा, मनस्ताप, दृष्टिकोन आणि गुप्त शत्रूचा प्रभाव एका क्षणात नष्ट करेल. गुरुचा हा आशीर्वाद आणि हा सोपा उपाय तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे आणि यशाचे नवीन दार उघडून देईल. जर तुम्हाला तुमच्या गुरुच्या आशीर्वादावर, कुलदेवतेवर आणि निसर्गाच्या या चमत्कारावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या खऱ्या श्रद्धेची पावती ठरेल आणि तुमच्या सर्व कामना नक्की पूर्ण होतील.